नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? तर हो, हे आहे झणझणीत आणि एकदम खमंग असं वांग्याचं भरीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक वांगं घेतलेलं आहे। त्यानंतर वांगे घेताना नेहमी ते हलकं असं निवडून घ्यावं की ज्यामध्ये जास्त बिया नसतात। त्यानंतर आपल्याला याला स्वच्छ धुवून असे कट करून घ्यायचं आहे की जेणेकरून वांगं हे आतपर्यंत भाजलं जातं। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता आहात की इथं किती गर आहे या वांग्याला। त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने आपल्याला हे तेल संपूर्ण वांग्याला लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे काय होतं की याची जो वरचं साल आहे हे निघायला पटकन मदत होते। त्यानंतर हिरवं वांगं आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर गॅसवरती ते आपल्याला पूर्ण भाजून घ्यायचं आहे। इथे एकदम वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण वांगं जे आहे ते भाजून झालेलं आहे। थोडा वेळ त्याला झाकून ठेवायचं। त्यानंतर वांग्यालासुद्धा इथे तेल सुटत असतं। त्यानंतर काट्या चमच्याच्या साहाय्याने आपला हा जो गर आहे वांग्याचा, हा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सहज हा जो वांग्याचा गर आहे हा मोकळा होतो आहे। तेल लावल्यामुळे काय होतं की वांगे हे छानपैकी भाजले जातात, त्यांचं सालही पटकन मोकळं होतं। त्यानंतर एका वाडग्यामध्ये जे आपण गर काढून घेतलेला होता वांग्याचा, तो एका वाडग्यात घेऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, मध्यम आकाराचा कांदा आहे तो एकदम बारीक इथे मी चिरून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी टाकून घेतलेला आहे जवळपास 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी जे तडका पॉट आहे त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं होतं, त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे जिरं। त्यानंतर आहे हळद आणि त्यानंतर इथे मी काही लसणाच्या पाकळ्या ज्या आहे 5 ते 6 यासुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचा आहे। आणि हा जो तडका आहे हा आपल्याला आता भरीतवरती टाकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे भरीत इथे बनून तयार आहे। आणि हे सगळे तेल आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता अतिशय झटपट आणि एकदम झणझणीत आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम असं भरीत इथे तयार झालेलं आहे। तुम्ही रंग बघू शकता काय सुरेख आलेला आहे। त्यानंतर खानदेशामधलं हे सगळ्यात जास्त पॉप्युलर असं खाल्लं जाणारं जो पदार्थ आहे तो आहे भरीत। आणि त्यासोबत असते कळण्याची भाकरी। कळण्याची भाकरीसाठी इथे ज्वारी लागत असते आणि अख्खे उडीद लागत असतात। त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल की कळण्याचं पीठ कसं तयार करतात किंवा कळण्याची भाकर कशी तयार करतात, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे भरीत आहे ते इथे तयार आहे। आहा, रंग बघा काय सुरेख आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम। तर इथे आपली कळण्याची भाकरी देखील तयार आहे। आणि त्यानंतर ताटामध्ये तयार आहेत कांदा, हिरवी मिरची आणि आता आपण वाढून घेणार आहोत भरीत। चला तर मग तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र तेवढं चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। हजाराला काही अवघेच सबस्क्रायबर शिल्लक आहेत आणि तुमच्या पाठिंब्यामुळे ते नक्कीच साध्य होईल। 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील हीच एक आशा आहे। आणि तुम्हीही अशा प्रकारे भरीत बनवून बघा, याचा आस्वाद घेऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की ते कसं झालं आहे। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।